हाय नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली। आजचा ब्लॉग आपल्याला असा बनवायचा आहे की आपण पेशंट केअरच्या संदर्भामध्ये आपण पेशंट केअर कसं केअर करतो, काय करतो ते आपण सगळं रोजची रुटीनमध्ये मी दाखवत असते। पण आजचा ब्लॉग आपला असा आहे की जेणेकरून जिथं ज्या बायका राहत असतील की त्यांना कामं शोधायचं काम असेल तर ते कामं वगैरे शोधू नका। माझ्या यूट्यूब चॅनलला संगीता पगारे म्हणून यूट्यूब चॅनल आहे माझं। याच्यामध्ये तुम्ही मला मेसेज करून विचारू शकतात कामाची जर तुम्हाला गरज असेल तर मी तुम्हाला काम वगैरे देऊ इच्छित आहे। आणि आपले जे पण आपले जे बिरोवाले असतात पेशंट केअरच्या संघामध्ये किंवा जे पण होमगार्ड किंवा हॉस्पिटलमध्ये वॅकन्सी असते त्यांना जर गरज असेल मावशींची, वार्डबॉयची किंवा हाऊसकीपिंगची ते पण मला कॉन्टॅक्ट करू शकतात। मला मेसेज केला तर मी फोन नंबरसुद्धा देईल तुम्हाला। आणि जेणेकरून तुमच्या कडनं कोण्या तळागाळातल्या बायकांना माहिती नसतं की कुठं काम शोधायचं, काय शोधायचं, तर ते माझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांना काम पण भेटेल आणि तुम्हाला पण शोधत असतील तुम्ही बायका पेशंट केअरसाठी किंवा हाऊसकीपिंगसाठी किंवा सिक्युरिटी गार्डसाठी, तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकतात की तुमची हे कॉन्टॅक्ट वगैरे द्या म्हणून। आणि ॲक्च्युलीमध्ये मी पेशंट केअरचे कामं करते आणि सोशल वर्करचं पण काम करते। तर मला अशी इच्छा आहे की बाबा माझ्या ज्या महिला आहेत त्यांना मी काम देऊ शकते। तर मला जर कॉन्टॅक्ट तुम्ही केले आणि माझ्या संग जर तुम्ही मेसेजमध्ये मला कॉन्टॅक्ट नंबर मागितला तर मी तळागाळातल्या ज्या गरीब महिला आहेत त्यांना मी काम देऊ शकते। आणि गरीब आपले वार्डबॉय वगैरेचे पेशंटचे कामं करतात त्यांना मी फ्री काम देऊ शकते। मी काही त्यांच्याकडनं काही घेत नाही। आणि ॲक्च्युलीमध्ये काही लोक काय ॲडमिशन घेतात आणि ॲडमिशन घेऊन त्यांना कामं देत नाही। ॲडमिशन घेतात, त्यांचं डॉक्युमेंट्स वगैरे सगळं ओके करतात, ठीक आहे, मला ते मान्य आहे। पण तुम्ही कामं देत नाही, 1-2 ड्युट्या देतात आणि काम देत नाही, किंवा महिन्याला तुम्ही पगार देतात त्यांना पगार वगैरे देत नाही व्यवस्थित। जर माझ्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही केला, मला मेसेजवर तुम्ही विचारलं की बाबा फोन नंबर द्या, मी तुम्हाला बायकांसाठी काम किंवा वार्डबॉयसाठी काम मी तुम्हाला देऊ इच्छित आहे, तर मी नक्कीच तुम्हाला देईल। फालतूचे कोणी फोन नंबर मागू नका। रिअलमध्ये जर तुम्ही सहकार्य करू शकतात, कोणाच्या घरामध्ये चूल पेटायसाठी तुम्ही जर सहकार्य करू शकता तर तेच लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मागा। असे इतर कोणी लोक असले त्यांनी फोन नंबर मागू नका, कारण की मेसेजमध्ये आता इंटरनेट इतकं फास्ट झालेलं आहे। तुम्ही जर मला चुकीचा फोन नंबर चुकीच्या माणसाने जर कॉन्टॅक्ट करून फोन वगैरे नंबर घेतला तर तो पकडला जातो आणि तुम्हाला कायद्याच्या कचाट्यामध्ये हे होऊ शकतात। त्याच्यामुळं आपल्याला रिअल जे कामासाठी मी तुम्हाला हे करते, अप्लाय करते की बाबा मला अशा महिला आहेत त्यांना कामाची गरज आहे आणि आपले वार्डबॉय वगैरे सिक्युरिटी गार्डचे कामं करणारे त्यांना गरज आहे, गरजूंनाच मी काम देणार आहे। त्यांचा बॅकग्राऊंड वगैरे त्यांचावाला बघून मी त्यांना तुमच्याकडं पाठवेन, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे माझ्याकडनं असणार, मी सगळी त्यांचीवाली चेकिंग करूनच तुमच्याजवळ पाठवणार आहे। म्हणून जेणेकरून हॉस्पिटलवाले असू द्या, हॉस्पिटलवाल्यांना जर माझा व्हिडिओ जात असेल तर हॉस्पिटलवाले असू द्या, आश्रमवाले असू द्या किंवा घरगुती आपले होम पेशंट केअर करायसाठी किंवा सिस्टर, मावशी, बच्चूची केअर करण्यासाठी किंवा लोकल कुठं जर मुंबईमध्ये लोकलला आंघोळ घालायची बाळाची, मालिश करायची बाळाची, याच्यासाठी जर हवं असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात। मेसेजमध्ये तुम्ही मला मेसेज करा की बाबा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे, काय कामासाठी हवा आहे ते पण मला लिहा, कारण की कसं फक्त कॉन्टॅक्ट नंबर मागणार तर मी कसं रिप्लाय देऊ शकणार नाही की कशासाठी मागता ते, काय नेमकं तुम्हाला कशासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे ते मला तुम्ही मेसेजमध्ये सांगा की बाबा आम्हाला ह्या कामासाठी बेबी केअरसाठी पाहिजे का, आजोबांसाठी तुम्हाला
केअर करण्यासाठी नर्स पाहिजे का मावशी पाहिजे, हे कशासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे ते मला मेसेज करून सांगा. आणि माझ्या याच्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा. आणि माझं हे म्हणणं आहे की मसाजचं मी टाकते की मसाज आपली मी जेणेकरून हे पण बोलते की मसाज म्हणजे बेबी मसाजसाठी मी आजी आजोबा यांचे फिजिओथेरपीचे एक्सरसाइज किंवा त्यांची काही आपले पाय वगैरे फ्रॅक्चर झालेले तिथं मसाज वगैरे याच्यासाठी आयुर्वेदिक औषध किंवा आयुर्वेदिक तेल किंवा आपले डॉक्टरच्या सजेशनने काही तेल दिलेलं असतं किंवा काही मेडिसिन दिलेलं हे लिक्विड दिलेलं असतं त्याची मसाज आम्ही करणार आहे. असं उगाच कोणी येऊन कमेंटमध्ये बोलायचं नाही की मी एवढा पैसे देतो आणि मला बाई पाठवा, हे पाठवा. मेहरबानी करा, आम्ही कामासाठी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो आहे आणि कामासाठीच आम्ही घरगुती महिला आम्ही ह्या सोशल मीडियाला जॉईन झालेले. तर आम्हाला कमेंट चांगल्या प्रकारे करा, चांगल्या प्रकाराने कामं करतोय, चांगले सहकार्य करा. वाईट कामासाठी तुम्हाला जग पडलं आहे पण सोशल मीडियावर वाईट कामाची कमेंट करू नका. आणि वाईट कामासाठी तुम्ही मला मेसेज करून काही कॉन्टॅक्ट नंबर मागू नका. मी कळकळीची तुम्हाला विनंती करते, माझा व्हिडिओ जेवढा पुढं जाणार तेवढ्या लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत पोहोचू द्या. जे लोकांना जेणेकरून ज्या लोकांना मावश्या भेटत नाही, खूप त्यांचे कामाचे अडथळे होतात, खूप बिरोनला फोन करतात की बाबा आम्हाला बाई पाहिजे किंवा त्यांचे रेट हायवी असतात किंवा त्यांच्याजवळ स्टाफ नसतो. स्टाफ असला बी तर कसं आहे खूप बायका तिथपर्यंत पोहोचत नाही आणि घरगुतीच बायका आपले घरी असतात आणि बिरोपर्यंत पोहोचत नाही. पण मी तळागाळातून आपल्या बायका आणि आपले भाऊ आहेत ते कामाला, त्यांना मी तळागाळातल्या लोकांशीच कॉन्टॅक्ट माझा आहे की बाबा जेणेकरून खरंच कामं करतात आणि कामं करूनच पोट भरणार आहेत असे लोक माझ्याजवळ असतात. आणि मी जेव्हा पण कामाला पाठवते तेव्हा मी त्यांना ट्रेन करते. मी स्वतः त्यांच्यासोबत जाते. त्यांना जर नवीन असतील कोणी असं म्हणतात की बाबा नवीन माणूस पाठवू नका, पण नवीन जेव्हा तो करणार तेव्हा जुना होणार. म्हणून मला म्हणायचं आहे की कोणी पण कॉन्टॅक्ट करताना आम्ही जे पेशंट आम्हाला माहिती आहे की बाबा ह्या पेशंटला नवीन माणूस पण हँडल करू शकतो, तर आम्ही त्याच माणसाला किंवा मावशींना आम्ही तिथं पाठवतो की नवीन हा बाबा हे हँडल करू शकतात. आणि मी पण नवीन जर कोणी असलं 2-3 ड्युट्या चालता फिरता पेशंट किंवा बेड रिटर्न पेशंट त्यांनी जर केलं असेल तर मी स्वतःहून त्यांना ट्रेनिंग देते. तिथं जाऊन ट्रेनिंग देते की इथं मी ट्रेनिंग देणार त्यांना. दुसऱ्या असं डमी ठेवून लोक ट्रेनिंग देतात. ते डमी ठेवून ट्रेनिंग दिला तर तो डमीचा ट्रेनिंग होतो. तर मला तो डमीचा ट्रेनिंग करायची नाही आहे त्यांची. मी स्वतःहून एक दिवस जाऊन त्यांना दाखवते की असं आपल्याला ह्या पेशंटला केअर करायचं आहे, ह्या पेशंटशी आपल्याला असं बोलायचं आहे, ह्या पेशंटला तसं बोलायचं आहे. कारण की त्यांचा हावभाव मी एका दिवसामध्ये सगळं कॅच करते आणि ते तसं आपले जे वाढबॉय असतात, ते मावशे असतात त्यांना मी दाखवते की ते जेणेकरून नवीन लोकांना, पण जे खूप वर्षापासून कामं करतात त्यांना मला काही बोलायची गरज नसते. आणि ते सरळ मी ॲड्रेस देते आणि त्याच्यावर ते जातात. इथं फ्री तुम्हाला ॲडमिशन असणार. तुमचे फक्त डॉक्युमेंट्स मला पाहिजे क्लिअर. तुम्ही मुंबईचे असू द्या, गावाचे असू द्या, पुण्याचे असू द्या. मुंबईमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, मुंबई आपलं बदलापूर ते CST पर्यंत कुठलाही एरियामध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल. तुमचा पण मला कॉन्टॅक्ट नंबर द्या, मी तुम्हाला कॉन्टॅक्टवर फोन करेन. त्याच्यानंतर तुम्हाला मुंबईमध्ये जे बाहेर तुम्हाला 2 पैसे भेटतात, जी बाहेर जे पैशांची अपेक्षा करतात तीच आपल्याकडनं मिळले जाणार. माझं काही त्याच्यामध्ये तुम्हाला कामाला लावायचं आहे म्हणून तुमच्याकडनं ॲडमिशन नाही घेणार. फक्त क्लिअर डॉक्युमेंट्स घेणार. तुमचे फोटो डॉक्युमेंट्स घेऊन माझ्याजवळ ठेवणार. का ते मला पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागतं. कदाचित तुमच्यासोबत कधी काहीतरी झालं त्या घरामध्ये, खूप घरांमध्ये नोकरं असतात, त्यांच्या नोकराणी असतात, भांडणं टळणं होतात, काहीतरी उलटं सिधं बोललं जातं. त्याच्यामुळं तुमची चुकी असली तर मला तुमच्या फेवरमध्ये बोलायचं आहे, त्यांची चुकी असली तर मला तुम्हाला समजवायचं आहे, त्यांच्याशी कन्सेशन करून मला तो शॉर्ट ऑफ करायचा आहे. म्हणून मी तुमचं डॉक्युमेंट्स माझ्याजवळ असणार तर मी पण आपल्या
सगळ्या बाजू व्यवस्थित मांडू शकते। आणि ज्यांच्याकडं पण मी तुम्हाला पाठवणार त्याची पण बॅकग्राऊंड वगैरे चांगले मी चेक करणार, तेव्हाच मी तुम्हाला पाठवणार। माझ्याकडं घरगुती बायका आणि फॅमिलीच्या बायका आणि आपल्या गरजू बायका पाहिजे किंवा गरजू आपल्याला मुली पाहिजे। माझ्याकडं 18 ते 50 वयाच्याच लोकांना मी काम देणार आहे। आणि ज्या आजी काम करू इच्छित आहे त्यांनी मी म्हणते त्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या लेकरा बाळांचं घराच्या दारापुढं बसा आणि आपली अर्धी भाकर खाऊन घरात बसा। कामं करू नका, खूप कामं केले आहेत म्हणून तुम्ही आता कामं करू नका। आणि आता याच्या कामं करायचे त्यांचे दिवस आहे, त्यांचे मुलं बाळं सांभाळा, त्यांचे मुलं सांभाळले तुम्हाला आपसूक तुम्हाला जेवण वगैरे टायमावर मिळेल, तुमची पण देखभाल होईल। ह्या गोष्टी आपल्याला वय झाल्यानंतर केली पाहिजे। कामाच्या वेळेस काम केलं तुम्ही तर मला हे बोलायचं असं आहे की बाबा ह्या वयस्कर लोकांना पण इच्छा असते काम करायची, पण त्यांना कोणी कामाला ठेवत नाही। म्हणून मी ते रिक्वेस्ट करून सांगते, ज्यांच्या घरामध्ये पण वयस्कर लोक काम करत असतील तोपर्यंत ठीक आहे। जर ते काम त्यांना भेटत नसणार तर त्यांना तुम्ही घरात बसवा आणि त्यांना जे काही द्यायचं ते घरामध्ये आपलं 2 टायमाचं जेवण द्या। त्यांना काही अपेक्षा नाही तुमच्याकडनं, तुमच्यासाठी खूप केलेलं असतं तुमच्या आईवडिलांनी। त्याच्यामुळं तर माझं म्हणायचं त्यात हेच आहे, मला कमेंट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा। माझा व्हिडिओ जर पुढंपर्यंत गेला तर भरपूर लोकांना मदत होईल आणि मला पण मनाला बरं वाटेल की मी कुणाला तरी काम देऊ शकली किंवा मी कोणी आजोबांना कोणाची खूप मदतची गरज असते तर त्यांना मी सेवासाठी मावशी किंवा आजींना मावशी देऊ शकते, सिस्टर देऊ शकते। जशी त्यांची कंडिशन असणार मी तशी त्यांना त्या मदत म्हणूनच त्यांना बाईची गरज असते कामासाठी आणि बायकांना गरज असते कामाची। तर माझ्या माध्यमातून जर कोणाची दोघांपैकी चांगली गरज भागत असेल तर मला खूप आनंद होईल। माझ्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा।